तालुक्यातील शेतकरी, मजूर, महिला, बेरोजगार, बांधकाम कामगार, खेळाडू इत्यादी नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष युवा मोर्चा बाबुळगावच्या वतीने दिनांक 7 मार्च रोजी शेतकरी धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। शेकडो शेतकरी, नागरिक, माजी मंत्री संजय देशमुख, प्राध्यापक वसंत पुरके, अशोकराव घारपडकर यांच्या नेतृत्वात मोर्चा तहसीलवर धडकला। यावेळी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले। सकाळी 12 वाजता स्टेट बँक जोडून मोर्चा निघाला। यावेळी माजी मंत्री संजय देशमुख, माजी मंत्री प्राध्यापक वसंत पुरके, अशोकराव घारपडकर यांच्यासह मान्यवर बैलबंडीमध्ये बसले होते। या बैलबंड्यांमध्ये कपाशीच्या पराठ्या, तुराट्या, सोयाबीनचे कुटार भरून होते। तहसील कार्यालयावर धडकल्यावर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले। अनेक मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले। 2023 ते 24चा सोयाबीन, कापूस, तूर इत्यादी पिकांचा पीक विमा मिळणे, तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणे, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणे, शेतकऱ्यांचा पीक कर्जावर आजपर्यंत न लावलेली 6% व्याज आकारणी सरकारने बंद करावी, तालुक्यात उत्तम दर्जाचे खेळाडू असल्याने क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात यावी इत्यादी तालुक्यातील महत्त्वाच्या समस्यांचे निवारण व मागण्या यावेळी सरकारकडे करण्यात आल्या।